हॅलो डिअर फ्रेंड्स. सो आज आपण वर्क, एनर्जी आणि पॉवरचा शेवटचा पार्ट तो म्हणजे पॉवर हा टॉपिक आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे. आपण वर्क एनर्जी आणि पॉवरची सिरीज सुरू केली होती. पहिल्या व्हिडिओ मध्ये वर्कचा कन्सेप्ट बघितला. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स हे आपण बघितलं. त्यानंतर आपण वर्क एनर्जी थेरम एनर्जी चालू केली. एनर्जी म्हणजे काय समजून घेतलो आपण. आणि एनर्जीचे दोन टाईप, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. त्यातली कायनेटिक एनर्जी बद्दल आपण समजून घेतलं आणि कायनेटिक एनर्जीचं आणि वर्कचं रिलेशन, दॅट इज वर्क एनर्जी थेरम हा टॉपिक आपण घेतला. बरोबर की नाही. त्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस समजून घेतले आणि कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मुळे होणारा वर्क, निगेटिव्ह वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आपण समजून घेतो. पोटेन्शियल एनर्जीचे दोन प्रकार, एक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी. ते दोन्ही आपण समजून घेतले आणि त्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी हा टॉपिक पण आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकून घेतलेला आहे. बरोबर की नाही. तर सगळे टॉपिकचे बेसिक थिअरी, बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. काही टॉपिक वरचे क्वेश्चन आपण घेतले, काही टॉपिक वरचे क्वेश्चन आपण नाही घेतले. मी काय करेन, डीपीपीस अपलोड केलेले आहेत युट्यूबला, त्या डीपीपीस तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे ना. व्हिडिओ पॉज करत राहा आणि एक एक डीपीटी, एक एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत राहा. त्याचं सोल्युशन पण तुम्हाला त्यातच मिळेल. ठीक आहे ना. अशा प्रकारे पूर्ण डीपीपी तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. कन्सेप्ट आपण सगळे व्हिडिओ मध्ये सगळ्या मेन्शन केलेले आहेत, आपण ते शिकून घेतलं. ठीक आहे ना. शेवटचा टॉपिक दॅट इज पॉवर हा शिकून घेऊया. कोलिजन नावाचा एक प्रकार टॉपिक असतो. कोलिजन वर्क एनर्जी पॉवर मध्येच येतो, पण तो आपण वेगळी सिरीज करूया कोलिजन साठी. फक्त वर्क एनर्जी आणि पॉवर ची मर्यादित ठेवूया आणि याच्यावरच्या डीपीपीस तुम्ही सॉल्व्ह करा. कोलिजनचे क्वेश्चन स्किप करा, बाकीचे क्वेश्चन तुम्ही त्या डीपीपी मध्ये करा. ठीक आहे. चालेल. तर आपण टॉपिक सॉल्व्ह करूया. पॉवर. काय टॉपिक आहे आपला? पॉवर. पॉवर. नॉर्मली आपल्याला कन्फ्युजन असतं की फोर्स, वर्क आणि एनर्जी, फोर्स, वर्क आणि एनर्जी आणि पॉवर या चार टॉपिक मध्ये बऱ्याच वेळा जनरल माणसाला कन्फ्युजन असतं. हे एकच वाटतं सगळं, हे सगळं एकच वाटतं. पण आपल्याला माहितीये फोर्स म्हणजे काय असतो? डेल्टा पी बाय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असतो. आणि इन जनरल आपण फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन घेतो जर मास कॉन्स्टंट असेल तर. अदरवाइज चेंज इन मोमेंटम ऑफ द टाइम पर युनिट टाइम इज अ फोर्स. न्यूटनचा दुसरा नियम. बरोबर की नाही. अच्छा. वर्क काय असतं? वर्क असतं डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. इन जनरल एफ आपण घेऊ शकतो. वर्क म्हणजे काय घेऊ शकतो? एफ आपण घेऊ शकतो इन जनरल. बरोबर की नाही. अच्छा. आणि एनर्जी काय असते? एनर्जी इज इक्विव्हॅलेंट टू वर्क. वर्क एनर्जी थेरम. वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स इज अ पोटेन्शियल एनर्जी. वर्क मीन्स काय? एनर्जी. एनर्जी मीन्स वर्क. वर्क एनर्जी इक्विव्हॅलेन्स आपण बघितलं. पण एनर्जी म्हणजे बेसिकली काय? कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. काम करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी आपण म्हणतो. आणि मग आता पॉवर काय ते आपल्याला समजून घ्यायचं. वेगवेगळं सगळं वेगळं. फोर्सचं युनिट असतं न्यूटन, वर्कचं युनिट असतं जूल, एनर्जीचं युनिट असतं जूल, कारण हे दोन इक्विव्हॅलेंट आहेत. आणि पॉवर काय ते आपल्याला आता बघायचं. पॉवर मराठीमध्ये बोलायचं झालं त्याला आपण बल म्हणतो, त्याला आपण बल म्हणतो, त्याला आपण कार्य म्हणतो, त्याला आपण ऊर्जा म्हणतो आणि त्याला आपण शक्ती म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? शक्ती म्हणतो. बरोबर की नाही. ही पॉवर काय ते आपण आज शिकणार. तर मग सुरू करूया. पॉवर. पॉवरची डेफिनेशन काय लिहिता येईल? तर कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज एनर्जी. त्याच्यामध्ये काय येतो? टाइम रेट ऑफ डुईंग वर्क किंवा the rate of work done. Rate of work done is called power. Rate of work done is called power. Rate of work done is called power. Okay, so rate of work done with respect to time is called power. असं आपण म्हणू शकतो. तर पॉवर मॅथमॅटिकली काय लिहिता येईल? पॉवर इज इन जनरल वर्क बाय टाइम म्हणू शकतो. पॉवर काय लिहू शकतो? इन जनरल वर्क बाय टाइम. त्याचे युनिट बद्दल आपल्याला बोलता येईल. वर्कचं युनिट असतं जूल आणि टाइमचं युनिट असतं सेकंड. या जूल पर सेकंडला आपण काय म्हणतो? मिनिट किंवा वॉट. ठीक आहे ना. हे झालं जनरल अंडरस्टँडिंग ऑफ पॉवर. आता दोन्हीमध्ये फरक काय की
एनर्जी मध्ये आणि पॉवर मध्ये. आपण काय म्हटलं वर्क म्हणजे काय? वर्क म्हणजे एनर्जी आहे. पॉवर इज इक्वल टू एनर्जी बाय टाइम लिहू शकता तुम्ही, किंवा वर्क बाय टाइम पण लिहू शकता. जूल पर सेकंड, ते पण चालेल. ठीक आहे ना. तर मला सांगायचं काय तुम्हाला, की एखादा माणूस आहे की याने हे ओझ इथं ठेवलेलं काढून, इथून उचललं आणि काढून ठेवलं एका माणसाने. ओके, त्याच्यामध्ये काय वर्क झालं. ओके, ठीक आहे ना. एका माणसाने ते काम केलं 10 सेकंदामध्ये, आणि दुसऱ्या माणसाला ते काम करायला हे वज्र इथपर्यंत द्यायला समजा 5 सेकंद लागले. बरोबर आहे. याचं काम करण्याचा रेट रेट कशाचा करण्याचा जास्त आहे, त्याचा जास्त आहे. 5 सेकंदामध्ये चिनी इथून इथपर्यंत वजन दिलं, आणि दुसऱ्या पहिल्या माणसाने काय केलं होतं, 10 सेकंद लावले होते. दोघांमध्ये एनर्जी आहे, कॅपॅसिटी आहे. दोघांमध्ये कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क आहे, म्हणजे एनर्जी आहे. हे काम करण्याची क्षमता दोघांमध्ये आहे. पण एक काय करतोय, एक जास्त टाइम लागतोय, एक कमी टाइम लागतोय. म्हणजे दोघांची पॉवर वेगळी आहे. कारण दोघांना टाइम वेगवेगळा लागतोय. समजतंय का? ठीक आहे. सो ही पॉवर, कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क एनर्जी, आणि रेट ऑफ डुईंग वर्क इज अ पॉवर. ठीक आहे ना. जेव्हा टाइम रेटचा विषय येतो तेव्हा ती होते पॉवर. चला आता आणखी डिटेल मध्ये समजून घेऊया. पॉवरला आपण अवरेज पॉवर साठी लिहू शकतो. अवरेज पॉवर साठी डेल्टा डब्ल्यू डिवाइडेड बाय टाइम ड्युरेशन. किती वर्क झाला, तो चेंज इन वर्क किंवा चेंज इन एनर्जी पर युनिट टाइम इज कॉल्ड अवरेज पॉवर. अवरेज पॉवरचा अजून थोडंसं जास्त डिटेल मध्ये जायचं म्हटलं, अवरेज पॉवर साठी अजून एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर लागतो ऍक्च्युली भविष्यामध्ये लागेल. सो पॉवर अवरेजचा अजून एक आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो की इंटिग्रेशन ऑफ कुठली क्वांटिटी टाइम डिपेंडेंट असेल, टाइम वर डिपेंड असणारी कुठली क्वांटिटी साठी आपण तुम्ही वापरू शकता. इन जनरल काय इक्वेशन आहे माहिती का ते, y कुठली टाइम डिपेंडेंट व्हॅल्यू y इज अ फंक्शन ऑफ t असेल तर काय लिहिलं, इंटिग्रेशन ऑफ y ऑफ t विथ रिस्पेक्ट टू dt डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ टाइम. ठीक आहे ना. हे इक्वेशन तुम्ही वापरू शकता. बरोबर. म्हणजे बेसिकली काय होतं, हे पॉवर आहे. ओके, किंवा इथे बघूया आपण तसं y म्हणजे आता y च्या ठिकाणी काय घ्यायची, पॉवर घ्यायची. तर पॉवर अवरेज if y is a function of t, y average समीकरण. if y is a function of time असेल, हा ठीक आहे. आपण काय म्हणतो तो की हे इक्वेशन आपल्याला वापरायचे. if y is a function of time, then y average म्हणजे आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते. तर पॉवर पण टाइम डिपेंडेंट व्हॅल्यू आहे, काय लिहिता येईल, पॉवर with respect to dt divided by integration of dt. तो टाइम कमी झाला, टाइम दिलाय. ठीक आहे. तर हे इक्वेशन तुम्ही वापरू शकता. काय वापरू शकता, हे इक्वेशन तुम्ही वापरू शकता. या चॅप्टर मध्ये तेवढं नाही लागणार, पण लक्षात ठेवा पॉवर अवरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पॉवर विथ रिस्पेक्ट टू dt इंटिग्रेशन ऑफ dt. ठीक आहे. पॉवर म्हणजे काय, बेसिकली बघा पॉवर म्हणजे काय, पॉवर म्हणजे वर्क. ओके, वर्क इनटू dt डिवाइडेड बाय dt होऊन जाईल. बरोबर की नाही. तो dt काय असतं, काय आलं, हं dt काय आलं, पॉवर बद्दल कसं लिहिता येईल आपल्याला, पॉवर बद्दल काय लिहिता येईल आपल्याला, पॉवर म्हणजे काय लिहिता येईल, पॉवर म्हणजे वर्क बाय टाइम ना. पॉवर म्हणजे टी च्या ठिकाणी वर्क बाय टाइम इनटू डेल्टा टी डिवाइडेड बाय हे डेल्टा टी कॅन्सल झालं. वर्क बाय पॉवर म्हणजे वर्क बाय टाइम म्हणजे थोडं फास्ट होते का. हे बघा पॉवर म्हणजे काय, पॉवर म्हणजे वर्क बाय टाइम इनटू dt म्हणजे टाइम समजा, डिवाइडेड बाय dt म्हणजे टाइम समजा. हे टाइम गेलं, वर्क बाय टाइम म्हणजे काय, वर्क बाय टाइम बरोबर. अशा पद्धतीनं अवरेज पॉवर तुम्हाला मिळू शकते. सो फंक्शन तेच आहे, म्हणजे इक्वेशन इनडायरेक्टली तेच आहे. ठीक आहे ना, वर्क बाय टाइम इज. ठीक आहे. अच्छा, आता थोडंसं इलॅबोरेट करायचं आहे, हे समजून घ्या. आपल्याला काय करायचं, थोडं याला इलॅबोरेट करायचंय. हा काय करताय,
अजून काय instantaneous power. These are the average power. Instantaneous at a particular time. काय लिहिता येईल आपल्याला dw by dt. जसं velocity is equal to ds by dt. जसं acceleration is equal to dv by dt. Rate of change of displacement with respect to time. Velocity, rate of change of velocity with respect to time is a acceleration. Rate of change of work or energy with respect to time is an instantaneous power. याला आपण असं लिहू शकतो की p into dt is equal to dw असं तुम्ही लिहू शकता. ओके, असं तुम्ही लिहू शकता. हे पण लिहू शकता किंवा हे पण लिहू शकता. डिफरन्शिएशन ऑफ वर्क विथ रिस्पेक्ट टू टाइम इज अ पॉवर. डिफरन्शिएशन ऑफ वर्क विथ रिस्पेक्ट टू टाइम इज अ पॉवर, इन्स्टंटेनियस पॉवर. ठीक आहे. अच्छा, अजून थोडस पुढे जाऊया. अजून काय डिटेल मध्ये घेते. पॉवर इज इक्वल टू काय, वर्क बाय टाइम. तर वर्क काय असतं, एफ एस कॉस थीटा. वर्क काय असतं, एफ एस कॉस थीटा असतं की नाही. वर्क इज इक्वल टू काय असतं, एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय टाइम. थोडस फास्ट वाटलंय. काय नाही, सोपं आहे. ठीक आहे. थोडीशी लाईट गेली आहे, टाइम कमी आहे, इन्व्हर्टर समजून जाईल, त्यामुळे थोडस फास्ट आहे. ठीक आहे ना. सो केवळ टॉपिक कसं करावं नाही. सो एफ एस कॉस थीटा बाय टाइम. सो पॉवर इज इक्वल टू काय, ओके, एफ इंटू एस बाय टी इंटू कॉस थीटा. तो पॉवर बरोबर काय, एफ इंटू एस बाय टाइम किती आहे, एस बाय टी. डिस्प्लेसमेंट बाय टाइम काय असतं, वेलोसिटी इंटू कॉस थीटा इंटू कॉस थीटा. याला ऑब्झर्व करा बरं, याला ऑब्झर्व करा. ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. मग इथं तेच आहे ना, इथं काय ए बी कॉस थीटा म्हणजे ए डॉट बी म्हणजे एफ डॉट बी. So power काय बेसिकली, power is a dot product of force and velocity. Power is a dot product of this. Force and velocity चा dot product काय, power आहे. ह्याला आपण लिहू शकतो एफ बी कॉस थीटा. ओके. कधी कधी काय असतं माहिती का, कधी कधी काय असतं, मोस्टली ऑफ द टाइम काय असतं, फोर्स आणि वेलोसिटी मधला अँगल इफ एफ इज पॅरलल टू वेलोसिटी. फोर्स आणि वेलोसिटी एका डायरेक्शनला असतात. तर काय येतं, एकाची व्हॅल्यू येते 0, तर cos 0 ची व्हॅल्यू येते 1. सो cos θ ची व्हॅल्यू 1, पॉवर काय येईल एफ बी. तर मोस्ट ऑफ द टाइम ह्याच्यावरच काम करतात, फोर्स इंटू वेलोसिटी. पॉवर काय, फोर्स इंटू वेलोसिटी. ठीक आहे ना. इन डिटेल इट इज अ डॉट प्रोडक्ट, दॅट इज एफ बी कॉस थीटा. जर एका डायरेक्शनला नसतील तर. ठीक आहे. तर ही आहे तुमची पॉवर. एव्हरेज पॉवर, डिफरन्शियल फॉर्म, इंटिग्रल फॉर्म, ओके, आणि इंस्टंटेनियस पॉवर. आणि दिस इज द डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड वेलोसिटी, एफ बी कॉस थीटा वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे. असा छोटासा टॉपिक आहे पॉवर. अजून एक थोडा जबरदस्त एखादा टॉपिक आपल्याला घेता येईल, तो आहे एफिशियन्सी. इफिशियन्सी. ठीक आहे. इफिशियन्सी डिनोटेड बाय ईटा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो पॉवर आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय पॉवर इनपुट पॉवर आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय इनपुट पॉवर. ठीक आहे ना. तर ही आहे फ्रॅक्शनल पॉवर. इंटू 100% केला तर पर्सेंटेज येईल, पर्सेंटेज मध्ये येईल. इंटू 100 केला तर पर्सेंटेज मध्ये पॉवर मिळते. सॉरी, इफिशियन्सी मिळते. इफिशियन्सी, ओके, इफिशियन्सी कशामध्ये म्हणजे पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचा छोटासा टॉपिक होता. ओके. याच्यावरचे क्वेश्चन त्या क्वेश्चन बँक मध्ये आहेत. ओके. व्हिडिओज मी डीपीपी व्हिडिओज अपलोड केले आहेत. वर्क एनर्जी पॉवरचे डीपीपी मी अपलोड केले आहेत. तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. काही डाऊट आले तर मला व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही मला किंवा तुम्ही काय करू शकता, कॉमेंट मध्ये तुम्ही तुमचे डाऊट सांगू शकता. ठीक आहे ना. आणि किंवा माझ्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता. व्हॉट्सअप चॅनल मध्ये मी तुम्हाला पीडीएफ नोट्स वगैरे टाकले, सोल्युशन वगैरे टाकलेले, तिथे तुम्हाला सोल्युशन मिळून जाऊ शकतं. ठीक आहे. इथं आपण थांबूया. ठीक आहे. हे सगळं नोट करा, व्हिडिओ पॉज करा आणि नोट करा. ठीक आहे. इथे थांबूया, अभ्यास करत राहा. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण दुसरा एखादा चॅप्टरची सीरीज चालू करून देऊया, जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी, कन्सेप्ट समजून घेण्यासाठी फायदा होईल. ठीक आहे. तो मध्येच लाईव्ह वगैरे गेल्यामुळे हा थोडासा डिस्टर्बन्स झाला. काय हरकत नाही, फार मोठा सिरियस टॉपिक नाहीये, तुम्हाला एवढ्यावर तुमचं काम होत आहे. ठीक आहे. चलो, बाय.